नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत. आजी खूप खुश असते. अंजलीला बाळ होणार, या घरात एक छोटंसं पाहुणा येणार, ह्या गोष्टीने तिला खूप आनंद होत असतो. पण इकडे आजी बघते मामाचा चेहरा उतरलेला दिसतो. मग त्याला ती म्हणते, काही झालं आहे का, तुझं चेहऱ्यावर आनंद का दिसत नाही? तेव्हा तो म्हणतो, नाही आई, काही झालेलं नाही. आणि अर्णव त्याला खुणवतो की स्माइली फेस ठेव, असं चेहऱ्यावर संकट असल्यासारखं वागू नको. मग तो सांगतो, तुला माहिती आहे ना वल्लवीचं, तीच माझं सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि मग सगळेजण हसायला लागतात. आणि आजी म्हणते, याचं तर काय करावं आणि काय नाही. मग ती अंजलीचं आणि राजेशचं कौतुक करते, त्यांची दृष्ट काढते. दृष्ट काढून त्यांच्यावर कुठलंही संकट येऊ नये म्हणून ती दृष्ट काढून ती वल्लवीकडे फेकायला देते. मग सगळ्यांना सांगते, तुम्ही जा आता, आराम करा सगळ्यांनी आणि आपण उद्या बोलूया. अंजलीलाही आराम करायची गरज आहे. सगळेजण निघून जातात. पण इकडे अर्णव आणि मामा ते विचार करत बसलेले असतात. आता अंजलीला ह्या विषयावर आपण कसं बोलायचं, कसं तिच्याशी ह्या गोष्टीवरती चर्चा करायची, हेच त्या दोघांना समजत नसतं. पण बोलायला हवं, विषय गंभीर आहे, तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. म्हणून दोघंही विचार करत असताना तिथे राकेश येतो. राकेश म्हणतो, तुम्ही दोघं बोलत होतात, मला पाहिल्यानंतर शांत झाला. काही झालं आहे का, माझ्यापासून काही लपवतं आहे का? त्यावेळेला त्यांनी केलेल्या हट्टावरती मग मामा अर्णवला खुणवतात की तू याच्याशी थेटच बोल, काय आपल्या मनात जो प्रश्न आहे तो याला आपण सांगायला हवा. मग अर्णव त्याला विचारू लागतो, तुम्ही जो व्हिडिओ मला टाकला होता ज्या मावशी काकांचा, ते चहाच्या टपरीवरचे नागपूरचे काम करणारे आहे आणि ते म्हणतात की आम्ही कुठल्याही अनाथ आश्रमात राहत नाही, तुम्ही मला खोटं का सांगितलं? असं म्हटल्यानंतर राकेशला कळून गेलं की त्याच्याबद्दल आता हे सगळेजण चर्चा करू लागले. मग तो लगेचच त्याच्या मनातली गोष्ट त्यांना सांगू लागतो. मला सगळं कळलं होतं, मामा तिकडे जाऊन चौकशी करून आले आणि त्या मावशी काकांना भेटून पण आले. त्यांनी मला फोन करून सगळं सांगितलं. मामा, लपून छपून जायची काहीच गरज नव्हती, थेट मला येऊन विचारलं असतं तर मी सांगितलं असतं. आणि ते मावशी काकांना कोणाचे उपकार घ्यायला आवडत नाही, ते फार स्वाभिमानी आहे आणि ते अनाथ आश्रमात असतात हेही त्यांना कुणाला सांगायला आवडत नाही. म्हणून मीही तुम्हाला तसं काही सांगितलं नव्हतं. पण तुम्ही त्यांना जाऊन भेटला, त्यांना फार वाईट वाटलं आणि त्यांनी मग मला प्रश्न केला आणि फोन नंबर मग तो मामांच्या फोनवरती टाकतो आणि म्हणतो, तुम्हाला जर विचारायचं असलं, खरं खोटं करायचं असलं तर त्यांना फोन करून विचारा की त्यांना आवडत नाही अनाथ आश्रमात असल्याचं सांगायला आणि तुम्ही थेट त्यांच्याशी बोलू पण शकता. असं रागारागाने मामाकडे पाहत बोलत राकेश मग तिथून निघून जातो. इकडे येऊन तो पुढे विचार करतो, कितीही फोन कर, मी त्या माणसाला पैसे देऊन सेट करून ठेवला आहे, त्याच्यामुळे आता मी जे बोललो तेच तो काका बोलणार हेही त्याला माहिती असतं आणि तो निश्चिंत होऊन त्याच्या पुढच्या कार्यासाठी निघून जातो. इकडे अर्णवला राग येतो, मामावरती तो चिडतो, आपल्याकडे ठोस पुरावा नाही, आपण ताईकडे अशा काही गोष्टी मांडायला नको, ताईला वाईट वाटेल आणि हा विषय आता इथल्या इथंच थांबायला हवा, असं म्हणत अर्णव मामाला या सगळ्या गोष्टीतून आता लांब व्हायला हवं आणि जिजूंवरती असा संशय घेणंही योग्य नाही असंही तो सांगतो. पण मामा काही ह्या गोष्टीवरती शांत बसणाऱ्यातलं नाही. त्याला पक्का डाऊट आहे की हा आपल्यापासून काहीतरी लपवत आहे आणि ते शोधायलाच हवं. इकडे ईश्वरी फार खुश असते, तिचं क्लाउड किचन सुरू होतं आहे पण तिला जागा भेटत नाही. बाबांना ही आयडिया तिने सांगितल्यानंतर बाबांना फार अभिमान वाटतो, जी माझी मुलगी आहे, जे लहानपणापासून पाहत आली तेच मोठं स्वप्न ती पूर्ण करत आहे. तिचं क्लाउड किचन, तिच्या मिठाया सगळ्या काही सगळ्यांना आवडो आणि तिची भरभराटी प्रगती हो, असा आशीर्वाद बाबांनी फोनवरती आईकडे सांगितलेला ती सगळ्यांना सांगत असते. तितक्यात घरामध्ये राकेश येतो. राकेशला पाहून सगळ्यांना आनंद होतो. तुम्ही कुठे होतात असं म्हणून आत्या त्यांना प्रश्न करू लागते. मग तो ईश्वरीला एक फूल देतो. सगळेजण असं बघतात की हा का फूल देतो आहे, म्हणून सगळ्यांचा चेहरा उतरतो. मग तो सांगू लागतो, तुमचं क्लाउड किचन सुरू होतं आहे, त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी मी तुम्हाला फूल आणले आणि तुम्हाला काय वाटलं, असं म्हणत तो म्हणतो, हसू लागतो. सगळेजण हसतात. मग ना पुढे तो सांगतो, मी सगळी सेटिंग करून आलो आहे, 1-2 किराणावाल्यांशी बोलून आलो, ते आपल्याला उधार माल द्यायला तयार झाले आहे आणि आता जागाही आपण सकाळी गेल्या गेल्या फायनल करून टाकू, 1-2 ओळखीची ठिकाणं आहे, असंही राजेश मग सगळ्यांना सांगतो. तितक्यात ईश्वरीची आई म्हणते, तुम्ही आमच्यासाठी किती काय काय करता हो, किती आमच्यासाठी कष्ट घेतात. त्यावेळी राजेश म्हणतो, प्रत्येकजण काहीतरी स्वार्थानेच करत असतो ना, मीही काहीतरी मागेल नंतर. मग ईश्वरीची आई म्हणते, म्हणजे तुम्ही काय मागणार? तो सांगतो, तुमची मुलगी. तुमची मुलगी म्हटल्यानंतर सगळेजण त्याच्याकडे पाहू लागतात, कावरे-बावरे होतात. असा काय प्रश्न? मग तो सांगतो, तुमची मुलगी जी मिठाई बनवेल तीच मला खायला आवडेल, तीच मी मागेल,
तुम्हाला काय वाटलं? असं म्हणत गैरअर्थ काढू नका, राजेश म्हणतो आणि मग सगळेजण निश्चिंत होतात. आता आपण चहा पिऊन ईश्वरीच्या हातचा आपण ही आनंद सेलिब्रेट करूया का? असं म्हटल्यानंतर लगेचच ईश्वरी चहा बनवायला जाते. इकडे राजेश मात्र मोठी स्वप्न पाहू लागला आहे. त्याला आता तिकडे अंजली आई होणार, प्रमोशन झालं आहे, इकडे आपल्याला दुसरी बायकोही सेट करता येईल, आपलं आयुष्य कसं मस्त चाललं आहे म्हणून आनंदाने स्वतःचंच कौतुक करत असतो. अर्णव दुसऱ्या दिवशी ऑफिसला जातो. त्याला तेच टेन्शन असतं, शोधायला तर हवं का थांबायला हवं हेच त्याला समजेना. तितक्यात तिथे आकाश येतो. आकाश त्याला काय काय विचारत असतो त्यावेळेला तो म्हणतो, कंपनीचं जे काही काम आहे, मीटिंग आहे, सध्या तरी तूच बघ, तूच निर्णय घे, माझं खरं तर दुसरीकडे लक्ष आहे, माझं मन लागत नाही कशामध्ये. त्यावेळेला तो विचारतो नक्की काय झालं आहे का, पण तो म्हणतो नाही, काही नाही झालेलं. मामा तिथे आल्यानंतर आकाशला घालवण्यासाठी ते सांगतात की मला पिझ्झा खायचा आहे, तू ऑर्डर देऊन येतो का एक्स्ट्रा चीजवाला, असं म्हणत त्याला तो बाहेर टाळत असतो. आकाशला समजत असतं पण तो बाहेर निघून जातो. इकडे ईश्वरीला नवीन जागेचं ठिकाण पाहायला जायचं असतं. राकेश तिला मदत करणार असतो, तिला गाडीवर घेऊन जायचं असतं. तितक्यात त्याच्या आई त्या दोघांना सांगते, दोघंही सावकाश जा, पाऊस आहे, गाडी सावकाश चालवा. आणि मग ईश्वरी पाठीमागे गाडीवर बसते, राकेशच्या खांद्यावर हात ठेवते. त्याला भारी आनंद होत असतो, किती छान वाटत असतं. तो स्वतःशीच बोलत असतो, या क्षणाची मी कितीतरी दिवसांपासून वाट पाहत होतो. तितक्यात तो भानावर येतो. ईश्वरी घरातनं बाहेर येते. स्वप्न होतं त्याचं ते त्याच्या लक्षात येतं. ईश्वरी त्याला म्हणते, उशीर होत आहे, तुम्ही काय बडबड करत होतात? तेव्हा तो म्हणतो, काही नाही, बसा, आपल्याला वेळ होत आहे, आपल्याला लवकरात लवकर जायला हवं. मग ती गाडीवर बसते. गाडीवर बसताना ती पाठीमागेच पकडते सीटला. ती काही राकेशच्या खांद्यावर हात ठेवत नाही. त्याचा संताप होत असतो, ही आपली इंदोरी जिलेबी साधा आपल्याला स्पर्शही करत नाही, गाडीला पकडते पण माझ्या खांद्यावर हात ठेवत नाही. मग पुढे जाऊन तो मुद्दाम ब्रेक दाबतो. मग ईश्वरी पडते. पटकन ती राकेशला पकडते. राकेशच्या खांद्यावर हात ठेवत ती त्याला म्हणते, आता नाही पडणार मी. त्याला इतकं छान वाटत असतं की ईश्वरी आपल्या इतक्या जवळ पोचली. या गोष्टीचा त्याला खूप आनंद वाटत असतो. आणि दुसऱ्या क्षणाला तो भानावर येतो. ईश्वरी तर त्याच्यापासून 2 हात लांब अशी बसलेली असते. त्याला खरं तर हे स्वप्नच पडत असतं की ईश्वरी त्याच्या इतक्या जवळ बसलेली. मग तो तिला सांगतो, घट्ट पकडून बसा, कारण खड्डे खूप झाले आहे, मग गाडी स्लिप होते ना, तुम्ही व्यवस्थित बसा. मग ती गाडीच्या पाठीमागेच पकडते, त्याला काही स्पर्श करत नाही. इकडे आता अर्णवला मामा विचारतात, पुढे काय करायचं, काय ठरवलं आहे तू? त्यावेळेला तो सांगतो, माझा एक प्लॅन आहे. आणि तो प्लॅन काय आहे म्हणून दोघंजणं चर्चा करत असतात. शोधायला तर हवं, काहीतरी लपवत आहे राजेश, हे तर नक्कीच आहे. तितक्यात तिथे आकाश येतो. आकाशला पाहून लगेचच विषय बदलला जातो. आणि बदललेला विषय आकाशच्या लगेच लक्षात येतो. आकाश मग थेट आता दादाला विचारतो, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहे का? मला बॉयकॉट केल्यासारखं वाटते, मला तिरहित असल्यासारखं वाटते. काय लपवत आहे माझ्यापासून? मला समजतं आहे, मला घालवत आहे तुम्ही इथनं. मग दोघंही काहीच बोलत नाही. पण अर्णव आता त्याला सांगतो, एकदम सिरियस गोष्ट आहे, पण ती आत्ता तुला सांगता येणार नाही, त्यामुळे तू जरा धीर धर, वेळ आले की मी तुला सांगेल. त्यावेळेला आकाश म्हणतो, तुमचा माझ्यावर एवढाही विश्वास नाही, तुम्हाला मला काही सांगावंसं वाटत पण नाही आहे का? बरं, असं असेल तर मी तुमच्यामध्ये येणार नाही. त्यावेळेला अर्णव त्याला म्हणतो, ताई तसं काहीच नाही, फक्त आत्ता सांगता येणार नाही, ऐक माझं, असं म्हणत असतानाच तो रागारागाने तिथून निघून जातो. आता याचं जाऊ दे, आपण आपलं बोलूया, असं म्हणत मामा म्हणतात की मी त्याला नंतर समजावून सांगेल, पुढचा प्लॅन असा आहे. मग दोघंजणं बोलत असताना दोघंजणं एका व्यक्तीला बोलवतात. पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल, 1-2 जागा पाहिल्या पण त्या खूप महागड्या आहे. ईश्वरीला त्या काही पटत नाही. जागा छान आहे पण भाडं खूप असतं. मग राजेश तिला म्हणतो, माझ्याकडे एक ओळखीचं व्यक्ती आहे, ह्याच जागेचं भाडं तो कमी करून आपल्याला देऊ शकतो, माझी ओळख आपण वापरूया. ती नको म्हणत असते, पण तो म्हणतो, नाही, तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, चला माझ्यासोबत, असं म्हणत तो पुन्हा तिला तयार करतो त्या जागेसाठी. मी भाडं बरोबर कमी करतो, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं तो ईश्वरीला सांगतो. आणि ईश्वरी ही मग ठीक आहे, चला एकदा जाऊन बघूयाच, असं म्हणत ती दोघंही मग तिकडे जायला निघतात. राजेश तिला सांगत असतो की माझ्यावर विश्वास ठेव, मी बरोबर तुला हवी ती जागा तुला मिळवून देईन, काही टेन्शन घ्यायचं कारणच नाही. ईश्वरीला फार आनंद होत असतो तिचं क्लाउड किचन लवकरच सुरू होणार म्हटल्यानंतर. इकडे अर्णवने त्या व्यक्तीला बोलवले जो आता राजेशचा पिछा करून त्याची सगळी माहिती इत्तमभूत सगळी पुरवणार. पण तो फोटो पाहिल्या क्षणाला तो लगेच म्हणतो, हे तर माझ्या ओळखीचे आहे, असं म्हणत हा कोण आहे असं विचारल्यानंतर
माझ्याकडे याची सगळी डिटेल माहिती आहे असं सांगितलेलं असतं त्या व्यक्तीने. हे ऐकून तर अर्णवला धक्काच बसतो. इतक्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला याची माहिती आहे म्हणजे राजेश पण चुकीचाच माणूस असू शकतो. इकडे राजेशने नवीन प्लॅन केला. बाहेरनं दरवाजा बंद करून घ्यायला सांगितलं पिऊनला आणि दोघंजणं ऑफिसमध्ये अडकतात. इकडे ईश्वरी दार ठोठावून दमून जाते. तिला खूप घाबरायला होत असतं. राजेश तिला समजवत असतो की काही घाबरू नको, मी आहे तुझ्यासोबत, मी तुला याच्यातनं नक्की बाहेर काढेल, तू रिलॅक्स हो. पण ती घाबरलेली असते. तिच्यासाठी तो चहाचा कप आणायला जाते तरी तिचा आरडाओरडा काही थांबत नाही. ती पुन्हा एकदा दार वाजवत असते. तिला तो शांत करतो. मी आहे ना, माझ्याकडे लक्ष द्या, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही, नक्की बाहेर काढेल असं म्हणत तो चहाचा कप घेतो आणि चहाच्या कपमध्ये त्याने आणलेले एक बेशुद्ध करण्याचं औषध त्या चहाच्या कपमध्ये टाकतो आणि ते चहाचा कप तो आता ईश्वरीला देऊ करतो. ईश्वरी घाबरलेली असते. ईश्वरी म्हणते मला आत्ता या क्षणाला काहीच नको, मला फक्त आणि फक्त बाहेर जायचं आहे. पण तो म्हणतो तू एवढा चहा पी, तुला शांत वाटेल, मग तो जसं म्हणते तसं करू आणि आपण याच्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करू. ईश्वरीला आता या क्षणाला काही सुचत नाही. तो चहा पिऊन ती घेते आणि पुढे जे काही घडणार आहे त्यातनं आता अर्णव तिला कसं वाचवणार हे आपल्या सगळ्यांनाच पाहायला आवडणार. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.